त्या बाजूलाच मी उभा आहे आणि याच पोलीस स्टेशनच्या बाहेरचा हा जो आपण टँकर बघता आहात 1055 नंबरचा हाच टँकर रात्री भरारी पथकानं पकडलेला आहे। याच टँकरमधून तेलचे भेसळ केले जात होते, डिझेल विक्री केले जात होते चोरी करून। आपल्याबरोबर काही लोक आहेत की ज्यांनी या भरारी पथकानं हा टँकर पकडलेला आहे। आपण त्यांच्याकडूनच थेट माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीने ही तेल चोरी केली जात होती। की आम्हाला सांगा की साहेब कशा पद्धतीने ही चोरी केली जात होती, तर आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवाल का या ठिकाणी? ह्या टँकरच्या व्हॉल्व नंबर 2 मध्ये एक लॉक असतं आणि या लॉक मध्ये असं अडकवलेलं असतं। आरोपींनी ही डुप्लिकेट चावीने उघडून हे लॉक बाहेर केलं आणि हे व्हॉल्व उघडून यामधून ऑइल काढून घेतलं। ते साधारणतः 30 लिटर ऑइल काढले त्यांनी। साधारणतः ही डुप्लिकेट चावी जी आहे या ठिकाणी ही जे तुम्ही बनता आहात ती कुठून बनवण्यात आली, साधारणतः काय किंमत असू शकते या चावीची? ही चावी त्याने कुठून बनवून आणली असावी हे काय सांगता येत नाही, परंतु त्यांच्याकडे एक चावी असते, त्यांनी ती चावी बनवण्याकडूनच घेतली असावी बनवून। आणि हा जो आहे हा पाना त्याने कसा वापरला तेही समजत नाही, परंतु काढण्याची त्यांची कला असावी वेगळी, त्याप्रमाणे त्यांनी ते काढलेलं आहे। साधारणतः एकंदरीत हे सगळं काही अशाच पद्धतीनं हे जे तेल चोरी आहे ते होते असते आणि हे जे पाणी आहेत हे बनवणारे जे रॅकेट आहेत त्या संदर्भात काय माहिती हाताला लागलं? अद्यापपर्यंत काही माहिती मिळालेली नाही, परंतु आरोपीला तपासावर घेऊन त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत। एकंदरीतच आपण बघितलं तर हे जे अशाच पद्धतीच्या ज्या चाव्या आहेत त्या डुप्लिकेट चाव्या बनवून डिझेल असेल किंवा पेट्रोल असेल किंवा रॉकेलची जी चोरी आहे ती चोरी करण्याचे सर्रास प्रकार घडताना दिसत आहेत आणि त्यांच्यावर आता या ठिकाणी भरारी पथक असतील किंवा पोलीस डिपार्टमेंट ही कडक कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रवीण शेट्टीसह गोविंद तुपे, IVN लोकमत, मुंबई।